सांसद सुप्रिया सुले ने महाराष्ट्र में भारी बारिश के बाद बिगड़ी व्यवस्था और बंद पड़े प्रमुख मार्गों को लेकर राज्य सरकार पर गंभीर सवाल उठाए हैं। उन्होंने मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट की पारदर्शी जांच की मांग करते हुए कहा कि शुरुआत में इस परियोजना की सराहना की गई थी, लेकिन अब सामने आई स्थिति बेहद चिंताजनक है। सुप्रिया सुले ने कहा कि सरकार को इस प्रोजेक्ट की लागत, सुरक्षा मानकों और ऑडिट रिपोर्ट की पूरी जानकारी सार्वजनिक करनी चाहिए। उन्होंने मुख्यमंत्री से तुरंत आपातकालीन स्थिति घोषित कर नागरिकों को जरूरी दिशा निर्देश जारी करने की मांग भी की। सुले ने कहा कि एक ही बारिश में महाराष्ट्र ठप्प हो जाना और मुंबई पुणे को जोड़ने वाले तीनों प्रमुख मार्ग बंद होना बेहद गंभीर मामला है। उन्होंने आरोप लगाया कि विकास कार्यों में पर्यावरण और सुरक्षा की अनदेखी की जा रही है, जिसका जवाब सरकार को देना होगा। नाराजी तर रास्तच आहे, पण सुरक्षिततेबद्दल कोण विचार करतंय? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे सरकार करतंय। सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार आहे सांगणारं हे सरकार, त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे? एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरून आपल्याला दिसते। आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, एसटी स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, हे मी समजू शकते, पण कनेक्टिव्हिटी पुणे आणि मुंबई ही एवढी महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे। म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे, सेशनला आमदार पण आज पोहोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक। आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका। पण जर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी विधान भवनला पोहोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कोणाची फ्लाईट असेल, कोणाच्या शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही। आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाही आहे, 3 रस्ते। एक तामणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद, मिसिंग लिंक म्हणे तो बंद, जुना आपला म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळाच्या घाटाने जायचो, जुना रस्ता ज्याला म्हणतात, तोही बंद। मग सगळेच रस्ते बंद झाले असतील तर ह्या सगळ्याचं ऑडिट व्हायला नको की एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करताना पर्यावरणाचा विचारच या सरकारने केलेला नाही आहे। आणि सगळ्याचे कॉस्ट एस्किलेशन्स आहे, नुसता इन्फ्राचा इश्यू नाही आहे, प्रत्येक आजपर्यंत ह्या केलेल्या सरकारच्या प्रत्येक प्रोजेक्टचं कॉस्ट एस्किलेशन झालेलं आहे। नाही, अर्थातच कसं आहे, आज सत्तेमधले सगळे लोक फक्त 70 वर्षाचा हिशोब काढतात, ह्यांच्या 10-12 वर्षाचा हिशोब कोण देणार? आता झालं ना 12 वर्ष सत्तेमध्ये येऊन, आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, आणि ज्या पद्धतीने हानी होते याचं उत्तर द्यावंच लागेल या सरकारला। म्हणजे स्कूल बसवर झाड पडलं, त्याच्यानंतर आज मानकुडला 6 का 8 लोक गेले, कोण आहे याला जबाबदार? ऑडिट का होत नाही वर्षभर? कॉर्पोरेशन्स काय करतायत? पक्ष फोडा, घरं फोडा, आणि ज्या पद्धतीने आज विरोधी पक्ष फोडण्याचा पाप सातत्याने होत आहे, ह्याच्यासाठी या सरकारला वेळ असतो। पण सर्वसामान्य मायबाप जनता, ज्या जनतेने ह्यांना सो कॉल्ड मतदान केलं असं ते म्हणतात, मग त्यांच्यासाठी हे सरकार कधी उपलब्ध असतं?